आता काल परवा तर बातमी आली की त्यांनी अल्पवयीन मुलींचं सुद्धा शोषण केलेलं आहे. रुपाली चाकणकरांची खरातच्या प्रती असलेली भक्ती, रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांच्यासोबत या भोंदूबाबा खरातचे या सर्व गोष्टी, या सर्वांचे व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स आपण यांच्यासोबत या खरातचे 17 कॉल्स. मुळात एखाद्या व्यक्ती इतकी डेअरिंग, या लेवलचे घोटाळे, या लेवलचं महिलांचं शोषण, तर त्याला राजकीय वरद हस्त असल्याशिवाय हे शक्य नाही, मोठी पोहोच असल्याशिवाय हे शक्य नाही. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात प्रचंड गाजत असलेलं प्रकरण म्हणजे भोंदूबाबा अशोक खरात. या भोंदूबाबाचे रोज वेगवेगळे कारनामे हे समोर येत आहेत. त्याची SIT चौकशी सुरू आहे. पोलीस कोठडी सुद्धा 2दा वाढवण्यात आलेली आहे. आणि एकूणच हे प्रकरण जे आहे ते महाराष्ट्रातल्या आत्तापर्यंतच्या जे काही खळबळजनक घटना आहेत त्यापैकी एक ठरतंय. या खरातचे राजकीय कॉन्टॅक्ट, त्यांनी केलेल्या महिलांचे शोषण, आता काल परवा तर बातमी आली की त्यांनी अल्पवयीन मुलींचं सुद्धा शोषण केलेलं आहे. अशा व्यक्तीचे जे काही कारनामे बाहेर येत आहेत त्यामुळे दिवसागणिक या खरात प्रकरणाची चर्चा गाजत चालली आहे. दुसरा एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्याच्या नावे असलेली अमाप संपत्ती, त्याचा पर्सनल असिस्टंट म्हणजे सेक्रेटरी, त्याच्या नावावरती असलेली अमाप संपत्ती, खरातच्या मुलीच्या नावावर असलेले पुण्यातील आलिशान फ्लॅट, हे सर्व बघता आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सरकारांनी त्याला अनुदानात दिलेली खैरात, या सगळ्या गोष्टींमुळे हे भोंदूबाबा खरात प्रकरण हे मोठ्या प्रमाणात ह्याची चर्चा होऊ लागली आहे. आणि त्यातच भर पडली काल. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी खरातचे मागच्या काही महिन्यांमधले जवळपास वर्षभराचे कॉल डिटेल रेकॉर्ड मिळवले, CDR ज्याला म्हणतात. हे कॉल रेकॉर्ड त्यांनी मिळवले आणि त्याचं विश्लेषण प्रसारमाध्यमांमध्ये केलं. काय आहेत हे कॉल रेकॉर्ड, काय निघतं ह्यातनं बाहेर, काय निष्कर्ष होतं, हे सगळं आपण या व्हिडिओतनं माहिती करून घेणार आहोत. पण पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असे वेगवेगळे मुद्दे, वेगवेगळ्या बातम्या, खळबळजनक बातम्या, त्यांचं विश्लेषण हे आम्ही तुमच्यासमोर वेळोवेळी आणत राहू. तर अंजली दमानिया यांनी कॉल डिटेल रेकॉर्ड काढला आणि तो सर्वांसमोर मांडला आणि त्यात अत्यंत खळबळजनक गोष्टी या बाहेर आलेल्या आहेत. काय आहेत त्या खळबळजनक गोष्टी या आपण बघूया, त्याचं विश्लेषण सुद्धा करूया. यात काय चुकीचं आहे, यात काय चुकीचं नाही, या सर्व गोष्टी आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. तर भोंदूबाबा खरात याच्या कॉल डिटेल रेकॉर्डमध्ये जी आकडेवारी समोर आलेली आहे ती आधी आपण बघून घेऊया. तर यामध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती रुपाली चाकणकर यांची. रुपाली चाकणकरांची खरातच्या प्रती असलेली भक्ती, त्यांचे पाय धुणं, त्यांना नमस्कार करणं, त्यांना ओवाळणं वगैरे, त्यांच्या डोक्यावर छत्री पकडणं, या सर्व गोष्टी, या सर्वांचे व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स आपण बघितलेलेच आहेत. तर या भोंदूबाबा खरात आणि चाकणकर, रुपाली चाकणकर, माजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यामध्ये साधारणपणे 177 कॉल्सचा रेकॉर्ड बाहेर आलेला आहे. रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांच्यासोबत या भोंदूबाबा खरातचे 236 कॉल्स ट्रेस झालेले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत या खरातचे 17 कॉल्स सापडले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत 8 कॉल्स, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यासोबत 8 कॉल्स, आशिष शेलार यांच्यासोबत सुद्धा 1 कॉल या भोंदूबाबा खरातचा सापडलेला आहे. हे मागच्या काही महिन्यातले रेकॉर्ड्स आहेत आणि हे आपले फोन कॉल्सचे रेकॉर्ड आहेत. या व्यतिरिक्त व्हॉट्सॲप मेसेजेस आणि व्हॉट्सॲप कॉल्स यांचा रेकॉर्ड मिळू शकत नाही, ते सुद्धा असावेत असा निष्कर्ष किंवा अशी चर्चा सध्या होत आहे. आता हे इतके कॉल्स सापडलेले आहेत. आता यात काय चूक, काय बरोबर, याबद्दल आपण बोलूया. कोणाशी कॉलवरती बोलणं
कोणाशी संपर्क असणं यात काही चुकीचं आहे का? नाही, यात काहीही चुकीचं नाही. मग ते कोणीही असो. राजकीय नेत्यांना सुद्धा अधिकार आहे आपले पर्सनल कॉन्टॅक्ट जपण्याचा, पर्सनल संवाद साधण्याचा. या सर्व गोष्टींचा अधिकार राजकीय नेत्यांनाही आहे. त्यात चुकीचं असं काहीच नाहीये. पण मुळात भोंदूबाबा खरात हा चर्चेतच यामुळे आलाय की त्याचे तगडे पॉलिटिकल कनेक्शन्स, राजकीय संबंध. इथपासूनच तो चर्चेत आलाय. म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे शिर्डीला दर्शन घेऊन अतिशय गुप्त पद्धतीने या खरातला भेटायला गेले आणि सपत्नीक खरातच्या तिथे त्यांनी एक पूजा अर्चना केली, त्यामुळेच हा चर्चेत आला होता. आता या अशोक खरातचे जे काही प्रकरणं बाहेर येतात, सर्व काही सगळेच कन्सिडर करूया आपण. मुळात एखादा व्यक्ती इतकी डेअरिंग, या लेवलचे घोटाळे, या लेवलचं महिलांचं शोषण आणि इतके कारनामे हे कसं करतो, तर ते राजकीय आशीर्वादाशिवाय करत नाही. कोणीही मोठमोठे घोटाळे, मोठमोठे गुन्हे इतक्या राजरोसपणे करून, इतक्या आलिशान त्याचं ते फार्म हाऊस आणि त्याची घर, त्याची संपत्ती, इतका राजरोसपणे कोणी जर राहू शकतो इतके गुन्हे करून, तर त्याला राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नाही. मोठी पोहोच असल्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळेच हे फोन कॉल्स जास्त महत्वाचे ठरतात. या व्यतिरिक्त जर कोणी पर्सनल कॉल कोणाला कितीही करो, त्याच्याशी जगाला काही देणं घेणं नसतं. त्यामध्ये कोणी हस्तक्षेप करण्याची सुद्धा काहीच गरज नाहीये. पण जेव्हा एखादा गुन्हेगार या पद्धतीचे त्याचे कॉल रेकॉर्ड सापडतात आणि तेही सगळे राजकारणातल्या मोठमोठ्या लोकांसोबतचे, उपमुख्यमंत्री रुपाली चाकणकर किंवा चंद्रकांत पाटील किंवा आशिष शेलार, सुनील तटकरे, इतक्या मोठमोठ्या लोकांसोबत त्याचे इतके कॉल डिटेल रेकॉर्ड सापडतात आणि नंतर हा माणूस इतक्या गुन्ह्यांमध्ये सापडतो, त्याचे इतके गुन्हे समोर येतात, तेव्हा मग या ठिकाणी शंका घेण्यास वाव असते. राजकीय वरदहस्त आहे, आपलं कोणी काही बिघडवू शकत नाही, आपल्याला अटक होणार नाही, झाली तरी आपल्याला इतक्या लोकांचा सपोर्ट आहे, हा त्यातला एक मुद्दा. दुसरी गोष्ट, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजून घ्यायला पाहिजे. कोणी एखादी पूजा करतंय, कोणी काही एक पूजा अर्चना करत असेल, काहीही वावगं नाही, त्यात तो सर्वांचा अधिकार आहे. आपल्या धर्म पद्धतीप्रमाणे पूजा अर्चना करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, त्यात चुकीचं काहीच नाही. मुळात गोष्ट अडचणीची तेव्हा बनते जेव्हा ही अंधश्रद्धेकडे जाते. रुपाली चाकणकरांचे आपण बघितले बऱ्याच फोटोमध्ये त्यांची अनामिका कापलेली दिसते. तो नकली साप भोंदूबाबा आणायचा, त्याद्वारे लोकांना भीती घालायचा. या सगळ्या कुठलं तरी द्रव्य प्यायला द्यायचं आणि असं म्हटलं जातं की त्या पाण्यातनंच तो गुंगीचं औषध देऊन महिलांचं शोषण करायचा. त्यानंतर ते रानटी चिंचोके लाख लाख रुपयात विकायचा. कुठला तरी मध आणायचा, तो 9 लाख रुपये किलो या भावाने विकायचा. प्रॉब्लेम ह्या गोष्टींमध्ये असतो. श्रद्धेत अजिबात कोणाला प्रॉब्लेम नाही, श्रद्धा असावी. जेव्हा अंधश्रद्धेच्या आधारावरती शोषण केलं जातं किंवा फसवणूक केली जाते, ते चुकीचं आहे. जर राजकीय नेते जर अंधश्रद्धेत फसायला लागले, तर मग महाराष्ट्राला पुरोगामी म्हणायचं कसं? हा मुद्दा या ठिकाणी मित्रांनो अतिशय महत्वाचा ठरतो. त्यामुळे राजकीय नेत्यांनी संबंध ठेवावेत, संपर्क ठेवावा, मैत्री असावी, कुठलेही काही असावं, त्यात काही वावगं नाही. पण तुम्ही नेते आहात, तुम्ही राजकीय लिडरशिप करता या राज्याची. लोक तुमच्याकडे पाहतात, तुमच्या विचारधारेला बघून तुम्हाला मतदान वगैरे करतात. त्यामुळे राजकीय नेत्यांनी सुद्धा कोणाशी संपर्क ठेवायला पाहिजे, कोणाशी नाही, याचं भान बाळगलं पाहिजे. आताही जेव्हा हे कॉल रेकॉर्ड्स बाहेर आलेले आहेत, अंजली दमानी यांनी फार मोठं नेतृत्व केलेलं आहे, तेव्हा राजनेत्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन तपास यंत्रणांना सहकार्य करावं आणि जे चुकीचं असेल त्या चुकीला मान्य करून या भोंदूबाबाच्या केसमध्ये मदत करावी. आणखीनही काही खुलासे होणारच आहेत, रोज यामध्ये नवीन कारनामे समोर येतच आहेत, ते सुद्धा आम्ही तुमच्यासमोर आणूच. पण मित्रांनो, एकूण ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. अजून माहिती आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणारच आहोत. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि या चॅनलला जरूर आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.